काय म्हणतो, एखाद्या चांगल्या आमच्या पदाधिकाऱ्याच्या घराकडे जाऊची यांची हिंमत साहेब, तुम्ही काही करा, मी आपली जातो, हे नाही गेले तर आपला 4 दिवसात मोर्चा आहे. आणि तो 5,000चा मी नाही मेसपीने सांगा तू प्रेसला द्या, ही जर इथून नाही हरवले तर शिवसेनेच्या माध्यमातून जनतेचा आक्रोश म्हणून एसपी ऑफिस वरती मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. आम्हाला नव्हतं, सगळ्यांचा आक्रोशच आहे. आता याच्यात तडतोडच नाही. चोर सोडून संन्यासाच्या पाठीला समोर संयमी बोलायला पाहिजे कोणतरी. हे म्हणजे कोणतरी एकदम कोणतरी गुंडबिंड असल्यासारखे समोर जनतेशी. हे आमचे पैसे पगार मिळतोय ना, आमचे सेवक आहे ते, सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. 100% दिली पाहिजे. मग मी माझ्या चेंबर म्हणाला माणसाला विचारा, जर त्यांना जर काय करायचं असेल की ना, वरती बिरती काढा तुम्ही, या गुंडगिरी करायला ही गोष्ट करू, भाईगिरीची ते वार्ता सगळ्यांची करतात. हे घागरेला साहेब समोर घ्या आणि जरा आमच्या समोरच विचारा ना त्यांना. माझ्या माहितीप्रमाणे आपण पाठीशी घालता हे 100% आहे. त्याचा इथून ते गेले ऐकून घ्या. नाही तुम्ही आम्ही ऐकून घ्या. हे इथून आम्ही पुढच्या 1-4 दिवसात आम्ही एसपी उद्या भेट घेतोय. आम्ही महिला बिलांतो यांच्या सगळी काय गोष्टी आम्ही काढणार. यांना इथून हलवलंच पाहिजे. आमचा त्रास आहे यांना लोकांच्या सेवेसाठी ना यांना होता ऑफिसात ठेवा. तिकडे ऐकून घ्या, मी एसपीला सांगणार तुमच्या इकडे बोलवा, दुसरी स्टे द्या, पण मालवण मध्ये आम्ही यांना घेणार नाही. मालवण असेल सगळ्यांचा आक्रोशच आहे. आता याच्यात तडतोडच नाही. चोर सोडून संन्यासाच्या पाठीला हे माणसं गेले. आम्ही आता लक्षात घ्या किंवा आता उद्या एसपीचा मी टाइम घेतो, त्याच्या एसपी कडे जाऊ, एसपीना सगळं निवेदन देऊ आणि आपण जाऊन एसपीना त्या दिवशी मोर्चाची तारीख देऊ. ही दिवशी जरपर्यंत गेलं नाही तर आपला 5,000 लोकांचा मोर्चा एसपी ऑफिसला जाणार. फोटो लावून जाणार. आम्हाला सगळं माहिती आहे. मग म्हणजे किती जनता ना त्या मोर्चाला साहेब सहभागी होतात ते बघा. मी असं म्हणत नाही. त्या मोर्चाला ह्यांना घालवायला ना किती लोक येतात ते मीडिया आणि तुम्ही बघा नंतर. एवढे लोक कंटाळले. हे तुम्हाला जे पाहिजेत ना ते आमच्यासारखं म्हणून कधी पण पकडून देऊ शकतो. आणि आमची कधी तक्रार पण नाही कोणत्या बद्दल. तुम्ही आम्हाला जे त्रास द्याल बॅरिकेड लावल्याशिवाय त्यांनी उभ्यात राहतात. चेकिंग करून चोर सापडतात तरी काय लगेच त्यांच्या फोनवर फोन करून अमुक ठिकाणी हे करतो काय लगेच ते त्यांचे संबंध ना ती लगेच फोन करतो बाबा अमुक जावा तुम्ही असं हे सांगतात. मला रात्रीचा त्रास द्यायचा आम्ही त्रास बघायचा. आमची पण झोप उडली गेली. तुम्ही का आदेश जाण्याचा असं कुठे कायद्यात लिहिलेला आहे? कोणत्या घरात कशासाठी काही जाऊन दे, कशासाठी गेले म्हणजे काय साहेब तुमची जी दैनंदिन डायरी आहे काय तो क्रिमिनल मध्ये ऐका घ्या, तुझी तिकीट नोंद आहे. मी सांगितलं माझ्या राजकीय गुन्हे आहे सांगितलं त्यांना बाकी काय नाही सांगून गेलो. हो तुम्हाला विचारलं पण नाही तुम्हाला कुठले गुन्हे आहेत आणि काय गुन्हे. सांगितलं मी तुम्हाला राजकीय गुन्हे तुम्हाला कोण आहे माझ्यावर आणि ह्यांची हिंमत. मी काय म्हणतो, एखाद्या चांगल्या आमच्या पदाधिकाऱ्याच्या घराकडे जाऊची यांची हिंमत साहेब, तुम्ही काही करा, मी आपली जातो, हे नाही गेले तर आपला 4 दिवसात मोर्चा आहे. आणि तो 5,000चा मी नाही मेसपीने सांगा तू प्रेसला द्या, ही जर इथून नाही हरवले तर शिवसेनेच्या माध्यमातून जनतेचा आक्रोश म्हणून एसपी ऑफिस वरती मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. आज आम्ही मालवण पोलीस स्टेशनचे PI आदरणीय जगताप साहेब यांची भेट घेतली. आमचे पदाधिकारी तालुका प्रमुख राजा गावडे यांचा एक फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसवरती CC कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि तो फार्म हाऊस बंद असतो. अशा ठिकाणी या पोलीस स्टेशनचे 2 पोलीस 3 पोलीस पवार घागरे आणि पेडणेकर हे बेकायदेशीररित्या त्या कंपाऊंडमध्ये त्यांनी प्रवेश केला असताना त्या ठिकाणी त्यांचा कुत्रा होता बांधलेला. त्या कुत्र्याने त्यांच्या छातीवरती पाय ठेवतो, फुटेजमध्ये आहे ते. आणि असा प्रयत्न केला आणि ह्या लोकांचे मालवण तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांचे यांच्याबाबत बरेच यापूर्वी तक्रारी आल्या आहेत. पोलीस स्टेशनला सुद्धा बिननावी तक्रारी यांच्याबद्दल आलेल्या होत्या. तरी पण आपण सहन करत होतो. आम्ही जगताप साहेबांना आज एवढंच सांगितलं, अशी माणसं आमच्या मालवण तालुक्यामध्ये नको. जर ह्यांना तातडीने जर या 4-5 दिवसात जर आपण हलवली नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून SP ऑफिसवरती भव्य दिव्य या पोलिसांच्या आक्रोश मोर्चा म्हणून आमचा बाहेर पडणार आणि त्याला नंतर जबाबदार तुम्ही असाल. हे आम्ही त्यांना सूचना दिली. आज आम्ही 4-5 दिवस आम्ही पाहून घेऊ ते काय कारवाई करतायत ते. या 8 दिवसात त्यांनी ती कारवाई जर केली नाही
तर आमच्या माध्यमातून, लोकशाही माध्यमातून आम्ही आमची पावलं उचलणार आणि मालवणच्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतो आहे, जी लूटमार होते आहे, जिथले जे दारू धंदे आहेत, ह्या दारू धंद्यांनी कुठल्या कंपनीची दारू कोणाकडून घ्यावी हे सुद्धा हेच लोक ठरवतात, असा आमचा आरोप आहे. आणि इथले सुसाट जे दारू धंदे आहेत ते यांच्याच आशीर्वादाने चालू आहेत. ते दर आणि अशा पद्धतीचे जर चुकीच्या माणसाच्या एका पदाधिकाऱ्याच्या घराकडे हे लूटमार म्हणून त्या ठिकाणी जात असतील तर हे जनतेचे रक्षक आहेत काय भक्षक आहेत ह्याचा सुद्धा विचार आम्हाला करावा लागेल. कारण राजा गावडे यांच्या घरातील सोन्याची सुद्धा चोरी झालेली आहे. आम्ही कशावरून बेकायदेशीर जर त्याच्या बंद कंपाऊंडमध्ये जाऊन दरवाजावर जाऊन एक रात्रीच्या उभी करत असतील तर आम्ही यांच्यावर आरोप नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे पोलीस आमच्या मालवणमध्ये नको, हे आम्ही सक्त आम्ही जगताप साहेबांकडे आम्ही सांगितलेले आहेत. आणि याच्यावर जर योग्य ती कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही योग्य ते जनतेच्या माध्यमातून आम्ही न्याय मिळवण्याचं काम करू. आता जनतेला त्रास आहे. माझ्या कंपाऊंडमध्ये यांनी माझ्या परमिशन डायरेक्ट आतमध्ये गेले. माझा कुत्रा सुटलेला होता, त्यांच्या छातीवरती उभा राहिला, त्यानंतर हे बाहेर पळून आले. आणि ह्यांनी म्हणजे संबंधच काय नाही, जे अनैतिक जे धंदे करतात ते त्यांना हे सहकार्य करतात. ह्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.